नॉन कॅप प्रोसेस ही जनरली कॅपची प्रोसेस संपल्यानंतर असते. त्याच्यामुळे आपण कॅप प्रोसेसमध्ये ॲडमिशन घेतो, पूर्ण फीस पे करतो आणि मग आपण नॉन कॅप प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतो. तर याच्यात खूप लोकांना प्रश्न आहे की आपण कॅपला ऑलरेडी फीस पे केली आहे, मग आपण नॉन कॅपमध्ये कसे पैसे ट्रान्सफर करायचे, ॲडमिशन कॅन्सलेशनचे रूल्स काय, याच्यात फायनान्शियल लॉस होते का. तर आज ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशनचे जे रूल्स आहे ते इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेले असतात. या वर्षीचा इन्फॉर्मेशन ब्रोशर अजून आलेला नाही आहे, बट आपल्याकडे एक मागच्या वर्षीचा इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे आपल्या रेफरन्ससाठी आणि रूल्स डेफिनेटली सेम असतात, जे दरवर्षी तेच चालू असतात. तर आपण एक मागच्या वर्षीचे जे रूल्स आहे ते डिटेलमध्ये बघू. तर हे आहे इन्फॉर्मेशन ब्रोशर ऑफ द इयर 21-22. नाव वी मूव ऑन टू द रूल्स ऑफ कॅन्सलेशन. याच्यात 4 पॉईंट्स आहे. 4चे 4 पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि क्रिस्टल क्लिअर आहे. सगळ्यात पहिला पॉईंट मी वाचत आहे. The candidate shall apply online for cancellation and submit duly signed copy of system generated application for cancellation of admission to the institute. Once the candidate submit online request for cancellation, his or admission shall be termed as cancelled. The institute shall consider the online request made by candidate for cancellation as final, irrespective of whether he or she has submitted duly signed copy of system generated application to the institute. Upon such cancellation, the candidate shall lose the claim on the seat and such seat shall become available for further allotment. The candidate shall then be entitled to and the institute shall refund the entire fees to the candidate after deduction of ₹1,000 towards processing charges and return all her original documents submitted to the institute within 2 days. बेसिकली ते म्हणत आहे की कॅन्सलेशन ही एक ऑनलाईन प्रोसेस आहे. आपल्या लॉग इनमध्ये एक ऑप्शन येणार कॅन्सलेशनचा. तुम्ही त्या ऑप्शनला क्लिक केलं, तुम्ही OTP टाकली तर तुमची ॲडमिशन कॅन्सल झाली. मग तुम्ही त्याच्या अगेन्स्ट एक साईन कॉपी इन्स्टिट्यूटला सबमिट करा, नका करू, बट तुमची ॲडमिशन ही कॅन्सल झालेली आहे. आणि इन्स्टिट्यूटला सांगितलं आहे की दे आर सपोज टू रिटर्न बॅक युअर एंटायर फीज -1,000 ॲज प्रोसेसिंग चार्जेस आणि डॉक्युमेंट्स विदिन 2 प्रोसेसिंग डेज. तर त्याच्यामुळे सपोज आपल्याला नॉन कॅपमध्ये एक बेटर कॉलेज लागलं तर आपण तिथे सीट घेतो, मग आपण ऑनलाईन कॅन्सल करतो आणि मग 2 दिवसात हे डॉक्युमेंट्स आणि पैसे परत येतात आणि आपण नवीन इन्स्टिट्यूटला ते सबमिट करतो. नेक्स्ट पॉईंट आहे नॉट विथ स्टँडिंग क्लॉज ए अबव कॉमा कॅन्डिडेट शॅल नॉट बी एंटायटल टू एनी रिफंड ऑफ हिज हर फीज except the security deposit and caution money deposit if the online cancellation is affected by the candidate after 5 PM of the cut-off date prescribed by the competent authority. हा एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. कट ऑफ डेट ऑफ इंजिनिअरिंग ॲडमिशन. जेव्हा आपलं शेड्यूल येणार तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करणार की जी बॉटम मोस्ट डेट आहे ती असते कट ऑफ डेट ऑफ इंजिनिअरिंग ॲडमिशन्स. जे जनरली कॅप राऊंड 1 असणार, कॅप राऊंड 2 असणार, त्याच्यानंतर 10 ते 15 दिवस असणार नॉन कॅपसाठी आणि त्याच्यानंतरची जी लास्ट डेट आहे ती आहे कट ऑफ डेट ऑफ इंजिनिअरिंग ॲडमिशन्स. तर बेसिकली हे म्हणत आहे की कट ऑफ डेट ऑफ इंजिनिअरिंग ॲडमिशन नंतर सपोज तुम्ही कॅन्सल केलं तर तुम्हाला रिफंड नाही भेटणार एंटायर फीसचा, फक्त कॉशन मनी वगैरे भेटणार. बट आपल्याला तितक्या लेट थांबायची गरजच नाही आहे. आपली ॲडमिशन प्रोसेस ही आधीच होणार आहे आणि आपण कट ऑफ डेटच्या आधीच कॅन्सल करणार आहे. इनफॅक्ट मी तुम्हाला अजून सांगतो की माझ्या इथले जे स्टुडंट्स आहेत जे नॉन कॅपमध्ये बऱ्याच कॉलेजमध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्यांना बरेच कॉलेज लागतात इन द ड्युरेशन ऑफ नॉन कॅप प्रोसेस, तर ते 3-3, 4-4 कॉलेज सुद्धा कॅन्सल करतात. अँड दॅट इज ॲब्सोल्युटली फाईन. तुम्ही कितीही कॉलेज कॅन्सल करा, बट कट ऑफ डेट ऑफ इंजिनिअरिंगच्या आधी करा. नेक्स्ट पॉइंट आहे नो इन्स्टिट्यूशन हू हॅज इन इट्स पोझेशन ऑर कस्टडी of any document in the form of certificate of degree, diploma or any other award or other document deposited with it by a person for the purpose of seeking admission in such institution shall refuse to return such degree, certificate, award or other document with a view to induce or compel such person to pay any fee or fees in respect of any course or program of study which such person does not intend to pursue or avail any facility in such institution. बेसिकली ते म्हणत आहे की तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केल्यानंतर कॉलेज तुमचे डॉक्युमेंट्स रोखून ठेवू शकत नाही. त्यांना कंपल्सरी आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रिटर्न करणं. आणि फायनल अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, द इन्स्टिट्यूशन शाल नॉट एंटायटल टू रिकवर द फीज ऑफ द सबसिक्वेंट इयर्स फ्रॉम द स्टुडंट सिकिंग कॅन्सलेशन ऑफ हिज ॲडमिशन ॲट एनी पॉईंट ऑफ टाइम. तर गव्हर्नमेंटने खूप क्लिअर केलं आहे की कॉलेज तुमच्याकडून उरलेल्या वर्षाचे पैसे घेऊ शकत नाही. तर बेसिकली ॲडमिशन कॅन्सलेशन प्रोसेस ही खूप इझी आहे आणि याचा बेस्ट युटिलायझेशन आपण करायला पाहिजे. आता सपोज तुम्ही डीम युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं असणार तर त्यांनी इतक्या स्ट्रॅटेजिकली डेट्स डिझाईन केले असणार की तुमची MSCET प्रोसेस व्हायच्या आधीच त्यांची लास्ट डेट आहे. बट MSCET प्रोसेस खूप चांगली आहे, कुठेच तुमचं नुकसान होत नाही आणि तुम्ही
टिल द लास्ट डेट ऑफ ॲडमिशन प्रोसेस तुम्ही सगळ्या राऊंड सगळ्या कॉलेजमध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि बघू शकता कुठे बेस्ट कॉलेज तुम्हाला लागते. आणि बेस्ट कॉलेज लागलं तर प्रिव्हियसली अलॉटेड कॉलेज कॅन्सल करा. 2 दिवसाच्या आत परत डॉक्युमेंट्स भेटणार, पैसे भेटणार, एक्स्ट्रा फीज नाही मागणार, डॉक्युमेंट्स कोणी रोखून नाही ठेवणार आणि त्या सेम गोष्टी तुम्ही नवीन कॉलेजमध्ये देऊ शकता आणि एका बेटर कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करू शकता. त्याच्यामुळे नॉन कॅप प्रोसेस खूप चांगली आहे, कॅन्सलेशन खूप चांगलं आहे. त्या प्रोसेसचा अटमोस्ट बेनिफिट घ्या. तुम्हाला सपोज नॉन कॅप किंवा कॅपमध्ये काही माहिती नसेल तर तुम्ही डेफिनेटली आमची सर्व्हिस घेऊ शकता. खाली दिलेला नंबर तुम्ही आम्हाला कॉल करा अँड विल बी मोर दॅन हॅपी टू हेल्प यू. सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.